आज आपण बघणार आहोत अलंकार. अलंकार म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे चमत्कृतीप्रमाणे ज्याप्रमाणे आपण शब्द उच्चारतो त्या शब्दांना विशिष्ट प्रकारच्या शब्दांमुळे किंवा अर्थामुळे जो काही अर्थ प्राप्त होते, त्या अर्थाची किंवा त्याचा आणखी परिणामकारकता वाढते, त्यालाच भाषेचा अलंकार असं म्हटलं जातं. मग आता याचे साधारण 2 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे शब्दालंकार आणि दुसरं म्हणजे अर्थालंकार. काय होतं, अनेकदा शब्दांच्या विशिष्ट रचनांमुळे काव्यात किंवा शुद्ध लेखनात सौंदर्य निर्माण होत असते. अशा अलंकारांना शब्द अलंकार असे म्हटलं जातं. मग आता शब्द अलंकारामध्ये काही विशिष्ट प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार. हा अनुप्रास अलंकार काय आहे बघा. ज्या अलंकारामध्ये एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्या अलंकाराला अनुप्रास अलंकार म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी थोडी. या वाक्यामध्ये बघा, तुम्हाला जर इथं बघितलं पोटापुरता पसा पाहिजे, इथं प हा साऊंड रिपीट झाला आहे. नको पिकाया पोळी, बरोबर, सगळीकडे प आहे. खालच्या ओळीत बघा, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी थोडी. हात ह ह म्हणजे बघा, वरच्या ओळीत प रिपीट झाला आहे, तर दुसऱ्या याच्यात ह ह आणि ळ रिपीट झाला आहे. या विशिष्ट शब्दांमुळे एक विशिष्ट सौंदर्य प्राप्त होत आहे. हे नसेल समजलं तर आणखी एक बघूया. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले, रजनी तल हॅलो. ताम्र नीर पल जपल पल चलिल. या ठिकाणी बघा, ल या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. येते का लक्षात? म्हणजे काय, हो. एक विशिष्ट शब्दाचा रिपीट आला आहे. अजून एक उदाहरण घेऊया या ठिकाणी. याच उदाहरण सांगतो तुम्हाला मी अनुप्रासचं. देवी दीनदयाळ, देवी दीनदयाळ द्रुत द्रुतदास, दूर द्रुतदास, दुःख दूर दौडी, दुःख दूर दवडी, शांतीच मज दे, शांतीच मज दे. आता ही जर तुम्ही ओळ बघितली तर या शब्दामध्ये तुम्हाला एक विशिष्ट दिसत असेल बघा, द द हा जो काही द द आहे, हा जो काही आहे, हा परत परत आला आहे. आणि या द ची पुनरावृत्ती झाली म्हणून याला म्हणायचं अनुप्रास अलंकार. येते का लक्षात तुम्हाला? हो. काय, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्या नादामुळे जेव्हा कवितेला किंवा ओळींना विशिष्ट सौंदर्य प्राप्त होते, त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार. उदाहरण तुम्हाला लिहायला नोट्स मध्ये आहेच. त्यानंतर आता पुढचं उदाहरण बघूया. पुढचा प्रकार यमक अलंकार. यमक अलंकार काय आहे बघा. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास त्याला यमक अलंकार असे म्हटलं जातं. जसं उदाहरण आहे इथे, मानसा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं. शेवटचे जे अक्षर आहे ते सारखेच आहे, ज्ञानी, समाधानी. तुम्ही इंग्रजी मधला रायमिंग वर्ड्स बघितले का इंग्लिश मध्ये? हो. सेम हो. ते इथे आपल्याला ज्ञानी, समाधानी, मणी. अर्थाने. हा, बरोबर. किंवा इथे बघा, याचे 2 प्रकार आहे. पुष्य यमक, जसं बघा, संगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. डो हा शब्द तो परत झालाय बघा, घडो पडो, झडो नावडो. सर, हे शब्द मध्ये पण येऊ शकतात ना? नाही, यमक मध्ये नाही. यमक यमक मध्ये मध्ये शेवटीच येतात का? काय असतं की यमक मध्ये येतात की शब्दाच्या चरणांच्या शेवटी येतात,
मध्ये येतात किंवा ठराविक ठिकाणी येत असतात. आलं लक्षात? बरं. आपण असं म्हणू शकतो, पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे शेवटीच बघायला भेटतात. आलं लक्षात? आला वसंत कोकिळ हा ही आला, आला पितो चवितो अरुणोदयाला. आणि जे शब्द असे ओळींच्या मध्ये येतात बघा, दिसतंय का तुम्हाला? ओळींच्या मध्ये. याच्यामध्ये काय असतं, एकतर यमकमध्ये शब्दांची आवृत्ती ही एकतर मध्ये होते किंवा बघा अनुप्रास मध्ये काय असतं, वर्णांची आवृत्ती कोठेही असू शकते, पण यमकात मात्र ठराविक ठिकाणीच याची आवृत्ती होत असते. म्हणजे चरणाच्या शेवटी होते, मध्ये होते किंवा ठराविक ठिकाणी होते. अलग लक्षात? जसं इथं बघा, सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. बरोबर 3 शब्द झाल्यानंतर पुढच्या 3 शब्दांना आहे बघा, म्हणजे चरणच आहे एक. अलग लक्षात? यामध्येच तो आलेला आहे. सर मग पुष्य यमक आणि कसं ओळखायचं? पुष्य यमक मध्ये बघा, सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. इथे काय दिसतंय तुम्हाला? शेवटी डो आलेला आहे आणि 3 शब्द आहे एका वाक्यात. तसं नाही. पुष्य यमक मध्ये काय असतात, हे शब्द जे आहे ना ते मध्ये येतात. काय काय म्हणतात, यमक चरणांच्या मध्ये येतात. मध्ये. आणि दा यमक मध्ये शेवटी येतात. लक्षात? म्हणजे हे जे वाक्य आहे ना ते असं आहे, सुसंगती सदा घडो. त्याच्या खालीच नाही, ती जागा बसण्यासाठी दिलंय, पुढे पण हे असं होतं, सृजन वाक्य कानी पडो. कानी पडो. म्हणजे दुसरं पहिल्याचं शेवटचं आणि दुसऱ्याचं आता बघा, शेवटचं. इथे आलं आहे आणि इथे आलो आहे. अलग लक्षात? हे मध्ये आलं आणि शेवटी आलं. कलंक मतीचा जडो जडो विषय सर्वदा विषय नावडो. सर्वथा नावडो. काय झालं इथे? जडो आणि नावडो हे शब्द बघा इथे मध्येच आले आहे, पण तसं मात्र दा यमक मध्ये नसतं. दा यमक मध्ये तुम्हाला हे सगळे शेवटीच बघायला बघतात. अलग लक्षात? दा यमक मध्ये हे कुठे आहे, आला आणि अरुणोदयाला. तुम्हाला इथे मध्ये पाहायला भेटणार नाही. फरक कळाला दोघांमधला? हो. हो. हा, चला पुढे जाऊया मग. कोणाला काही कन्फ्युजन नाही ना? नाही सर. नाही. पुढचा अलंकार आहे श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकार काय असतं बघा, एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा त्याला श्लेष अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ बघा, सुनील काय करतोस, अनिल काय नाही पडलो. सुनील पडलास, लागलं का मग? आता बघा इथे हे पडलं याचा अर्थ आहे तू झोपलाय. हो. आणि हा ज्या अर्थाने पडलाय याचा अर्थ होतो धोपटलाय. बरोबर नाही? किंवा तरी लागलाय. बरोबर नाही? हो. म्हणजे हेच एकच शब्द तुम्हाला 2 अर्थाने वापरलेले दिसत असतील बघा. येते का लक्षात? हो. ज्यावेळेस एकच शब्द 2 अर्थाने वापरलाय बघा, इथे आणखी बघा उदाहरण आहे. तर सूर्य सर ते उगवला झाडीत झाडू. हा ऐका ना. सूर्य उगवला झाडीत झाडू आली रस्ता झाडीत शिपाई आले गोळ्या झाडीत आणि काय वाघही आला तांगड्या वाघही झाडीत. आला तांगड्या झाडीत. आता या ठिकाणी प्रत्येक झाडीचा अर्थ वेगळा आहे. सूर्य उगवला झाडीत म्हणजे झाडामध्ये उगवला,
झाडू आली आली रस्ता झाडीत म्हणजे काय, ती झाडते, बरोबर. शिपाई आले गोळ्या झाडीत म्हणजे काय, फाय करीत, बरोबर. आणि वाघही आला चांगड्या झाडीत म्हणजे काय, तो कसा चालत असेल तुम्हाला लक्षात आलंच असेल. इथे काय झालं आहे, या सगळ्या शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे पण इथे एकच शब्दामध्ये ते वापरले आहे. अजून एक उदाहरण घेतो तुमच्यासाठी लागल्यास. आता याचे जसे दोन प्रकार पडतात श्लेष अलंकाराचे, शब्दश्लेष आणि अर्थश्लेष. पहिलं बघा, वाक्यातील दोन अर्थ असणाऱ्या शब्दांबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष नाहीसा झाला तर तो शब्दश्लेष असतो. जसं बघा, मित्राच्या उदयाने सर्वांना आनंद होतो, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता हा मित्र जो आहे याचा दोन अर्थ होतात. मित्र म्हणजे सूर्य आणि दुसरा मित्र म्हणजे काय, तर फ्रेंड, काय म्हणतात आणखी, सखा, बरोबर. आता सूर्य उगवला तरी आनंद होतो आणि मित्र आला तरी आनंद होतो. अलग लक्षात. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या जीवनचा दोन अर्थ आहेत. एक जीवन म्हणजे पाणी आणि दुसरं जीवन म्हणजे लाईफ. अलग लक्षात. आणि या ठिकाणी बघा, या शब्दांमध्ये मित्र या ऐवजी जर आपण त्याचा अर्थ दोस्त असा घेतला किंवा जीवन शब्दाऐवजी पाणी किंवा जल असे शब्द ठेवले तर त्यातील जो श्लेष अलंकार आहे तो नाहीसा होतो, म्हणून त्याला शब्दश्लेष अलंकार म्हटलं जातं. सर आणि दुसरं एक दुसरा जो उदाहरण पण प्रकार, सांगा ना. दुसरं एक श्लेषचं अजून एक सांगतो. उदाहरण सांगा सर. हा, शब्दश्लेष. सांगतो हा. एक उदाहरण आहे बघा खाली, एक मिनिट सांगतो. यामध्ये बघा, तुम्हाला शब्दश्लेष. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. या नवरीचा अर्थ असा होतो, श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी त्याची नवरी असेल, आणि जर शिशुपाल नवरा असेल तर मी त्याची नवरी होणार नाही. असे दोन अर्थ इथे तयार होतात. म्हणून या प्रकारच्या अलंकाराला काय म्हणायचं, तर शब्दश्लेष अलंकार. इथे लक्षात. या नवरीचा अर्थ वेगळा होतो. याच्यात सबंग श्लेष हा अलंकार आहे, तुम्हाला हा लक्षात आला असेल. किंवा आणखी एक उदाहरण घेऊया, तुमच्या लवकर लक्षात येईल. मित्र या शब्दाचं लक्षात आलं का नाही आलं? हो, आलंय. हो सर. त्याचे दोन अर्थ होतात बघा. त्यानंतरचा सर हा अर्थ अलंकार पण आहे. हे अर्थ अलंकाराचेच प्रकार आहे. इथे एक उदाहरण बघा, सर तू तुम्ही मलिन. बोला. सर तुम्ही आता ते उदाहरण घेतलं ना, ते खाली श्रीकृष्ण नवरा, तर त्याचं ते कोणता श्लेष आहे तो? हा, हे सबंग श्लेष आणि शब्दश्लेष एकच आहे का? त्याचं उदाहरण तुम्ही खालचं नाही, घेतलं ना. शब्दश्लेष वेगळा आहे, तो अर्थश्लेषचा प्रकार आहे. सबंग श्लेष मध्ये काय आहे, हे अर्थश्लेषचेच प्रकार आहे. मी तुम्हाला सांगतो आता पुढे बघा. काय होतं की एकाच शब्दाचे जर दोन अर्थ झाले, म्हणजे बघा नवरी आणि त्याच्यात एक फोड केल्यामुळे नवरी असा अर्थ झाला, तर त्याला सबंग श्लेष म्हटलं जातं. म्हणजे काय, एकाच शब्दाचे दोन अर्थ आहेत आणि हे लक्षात घेण्यासाठी त्याच्यात एक विशिष्ट फोड करावी लागते. अलग लक्षात. म्हणून त्याला म्हटलं जातं. बघा, नवरी शब्द आपण इथे असं लिहिला आहे आणि इथे न वरी असं लिहिलं आहे. आलं लक्षात. याचे दोन अर्थ झाले. त्यानंतर बघा, इथे एक उदाहरण बघा, कुसकरू नका ही सुमने. आता या सुमने आबा तुम्हाला आता अर्थ काय म्हणतात, तो वरचा अलंकार आहे त्याच्यातला सुमने याचा अर्थ काय, कुसकरू नका ही सुमने. सुमने म्हणजे काय, फुले. जरी वास नसे तीळ याचे जरी तरी तुम्हास अर्पिले मी सुमने. याचा अर्थ होतो चांगल्या मनाने. चांगल्या मनाने
आणि याचा अर्थ काय होतो? सुमने म्हणजे सुगंधी फुले. पण यांची फोड करताना हा सुमने आणि हा सुमने लिहिताना काय केलंय? मध्ये डॅश वापरलाय बघा. येते लक्षात? अशा प्रकारचा जो अलंकार आहे ना, त्याच्यामध्ये शब्दाचे दोन अर्थ लक्षात येण्यासाठी त्या शब्दांच्या मध्ये विशिष्ट फोड करावी लागते. तर अशा प्रकारच्या अलंकाराला अभंग श्लेष अलंकार म्हटलं जातं. सॉरी, सबंग श्लेष. आणि अभंग श्लेष काय असतं? शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे जेव्हा दोन अर्थ संभवतात तेव्हा त्याला अभंग श्लेष म्हटलं जातं. जसं बघा, ते शीतलोपचारे जागी झाले हळूच मग बोले, औषध न लगे मजला परसुनी माता बरे म्हणून डोले. आता याच्यामध्ये काय आहे? अभंग श्लेष मध्ये तसा आहे, याचे काय झाले? दोन अर्थ तयार होतात. येते का लक्षात? सर सॉरी, पण एक विचारायचं होतं मला. बोला ना मॅडम. हे बघा सर, तुम्ही आता शब्दश्लेष घेतला, बरोबर आहे. त्याचं ते हा. उदाहरण तुम्ही सांगितलं, मित्राच्या उदयाने सर्वांना आनंद होतो. हा, तर बरोबर. मी तुम्हाला म्हटले की सर मला दुसरं उदाहरण सांगा, तर तुम्ही ते सबंग अच्छा श्लेष कडे गेले आणि तिकडून लगेच अच्छा पुढे अच्छा, हे गेले. ते उदाहरण मध्ये पूर्ण दोन आणखी तुम्हाला सगळं सांगू का? हा, त्याचं उदाहरण वेगळं सांगा आणि त्या अर्थश्लेष पण राहिलंय मध्ये काहीतरी. कुठं गेलं ते? ओके हा, ओके ओके, आणि एक डायरेक्ट मिनिट एक असं मिनिट झालंय, एक मिनिट. तर मग गोंधळ झाला सर थोडा. ओके हा. ओके, पुन्हा एकदा सांगतो. ओके, पुन्हा सांगतो. बघा, हा जो काय अलंकार आहे ना, शब्दश्लेष अलंकार, याच्यामध्ये काय असतात? एकाच शब्दाचे दोन अर्थ होतात. एकाच शब्दाचे दोन अर्थ होतात आणि दोन्हीही त्या ठिकाणी लागू होतात. जसं बघा, उदाहरण आहे, सूर्य उगवला झाडीत. एक मिनिट. हा, सूर्य उगवला झाडीत, झाडूवाली रस्ता झाडीत, शिपाई आले गोळ्या झाडीत आणि वाघही आला तंगड्या झाडीत. या ठिकाणी बघा, झाडीत हा जो शब्द आहे, किती झाडीत शब्द वापरले आपण? 4. पण चौघांचे अर्थ सारखेच आहे का सांगा बरं? नाही. काय आहे? वेगवेगळे अर्थ आहे का नाही? हो. मग आता या ठिकाणी काय झालं? ज्यावेळेस तुम्हाला ही एकाच नाही तर वेगवेगळ्या अर्थाने वापरले गेले, तर त्याला म्हणायचं शब्दश्लेष अलंकार. एकाच शब्दाचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्थ झाले. आलं लक्षात? तर तो अलंकार कुठला असतो? तर तो अलंकार असतो शब्दश्लेष. तुमचा शब्दश्लेष. अजून एक उदाहरण घेतो तुम्हाला समजण्यासाठी. बघा, एक आणखी वाक्य घेतो. वाक्य बघा काय आहे? गोविंदराव म्हणाले, तुम्हाला सुपारी लागते का? तुम्हाला सुपारी लागते का? कोणाला तरी म्हणाले. वसंतराव म्हणाले, हो लागते ना. जर लागते तर खाता का? मग वसंतराव काय म्हणाले? सॉरी, हे कोण म्हणाले? गोविंदराव ना. गोविंद म्हणाला, हा वसंत म्हणाला, आणि मग पुन्हा गोविंद काय म्हणतो? जर लागते तर खाता का? इथे लक्षात. आता इथे ह्या लागतेचा अर्थ काय होतो? लागते का म्हणजे तुम्हाला पाहिजे का? आता हे म्हणताय मला पाहिजे, पण हा काय विचारतोय? तुम्हाला लागते म्हणजे काय? तुम्हाला जसं जोडून काढलंय, मग तुम्हाला लागते का? किंवा मारून फेकले आहे, मग ती लागते का? असं विचारलंय. तुम्ही बघा, एखाद्या वेळेस तुम्ही पण बघा, छडी वगैरे कोणाला द्यायची असेल तर मुलाला एखाद्याला छडी मारली आणि त्याला विचारलं, सांग रे लागते का हातावर? तो म्हणतो हो लागते ना. मग तुम्ही म्हटलं घ्या ना अजून एक दोन मारायचे. परत विचारतो लागते का? तो म्हटला नाही तर मग अजून एकदा मारायची चांगली जोरात. म्हणजे तो काय म्हणेल परत? लागते ना. येते का लक्षात? म्हणजे त्याचे काय होतात? दोन इथे जे काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, खाली तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष नाहीसा होतो. तर ते एकदा समजून सांगा, त्याचं उदाहरण सांगा अजून एक.
हे मग मी तेच सांगतो क्लिअर ना नाही मॅडम, होते. मी तेच सांगतो ना मॅडम, ऐका ना, हे जे अर्थ आहे ना, तुम्ही जर अर्थ ठेवले की आता बघा इथे झाडीत आहे, झाडीत या शब्दाचा अर्थ काय होतो? सूर्य झाडे उगवला झाडीत म्हणजे काय? झाडांमध्ये उगवला. झाडांच्या आड उगवला. पण आता जर खाली झाडांमध्ये जर घेतलं चालेल का तुम्हाला? झाडूवाली आल्या रस्ता झाडी म्हणजे झाडांमध्ये नाही, येईल का तुमचं? चालेल का उत्तर? म्हणजे इथे श्लेष झाडूवाली नाहीसा झाला का झाडांमध्ये झाडी सर? येईल का? मग त्याचा अर्थच नाहीसा होऊन जाईल ना. हम्म. कधी झाडूवाली झाड झाडताना पाहिले का? हा, शिपाई आले गोळ्या झाडीत, परत आता या झाडीचा अर्थ काय होतो? शिपाई काय झाडू झाडी देते का? गोळ्या मारत तेव्हा झाडू असतात. झाडी देते का? काय 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 नाही सर. येते का लक्षात का नाही येते? हो हो, येतंय. हे मराठी व्याकरण आहे आपलं. अर्थ एकाच ठिकाणी किती सुंदर, मस्त मस्त. हा, सांगू का एक उदाहरण? हो मग सांगा ना, बोला बोला. राम जेवायला पाटावर बसला. व्हेरी गुड. राम जेवायला पाटावर बसला. असं. मग तो पाटावर बसला की ताटावर बसला? हा, आला का नाही त्याचे दोन अर्थ? आता पाटावर बसला म्हणजे काय? पाटावर बसला तुम्हाला माहिती तो कसा बसला असेल, पण याचा अर्थ असा पण होतो ना, तो जेवायला बसला. येते लक्षात? हो. याचे जे दोन अर्थ होतात त्या अलंकाराला म्हणायचं काय? शब्दश्लेष अलंकार. शब्दश्लेष. हम्म. येते का लक्षात? घरावरून हत्ती गेला. हो. हा, घरावरून घरामध्ये हत्ती गेला हे पण उदाहरण येऊ शकते सर. घरावरून हत्ती गेला. हत्ती गेला. तर हत्ती गेला म्हणजे कोण? एखादा लागतंय. स्ट्रॉंग माणूस गेला असेल, बरोबर की नाही? येते का लक्षात? आमच्या घरी हो भीम सर, आलंय. जन्मला. आमच्या घरी भीम जन्मला. बरोबर? येते का लक्षात? हो. हो हो. हा, मग या प्रकारचा जो अर्थाने होतो त्याला काय म्हणायचं? शब्दश्लेष अलंकार. शब्दश्लेष. त्यानंतर आहे अर्थश्लेष अलंकार. अर्थश्लेष अलंकार काय आहे? वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास शब्दश्लेष कायम राहतो. त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं अर्थश्लेष अलंकार. अर्थश्लेष अलंकार. येते का लक्षात? मग आता याच्यामध्ये बघा उदाहरण बघा. तू मलिन कुटील निरस जडही भवपयेही कच साच. म्हणजे बघा, ही जी काही ओळ आहे ना, याच्यात मलिन कुटील निरसी हे सगळे शब्द काय आहे? एखादी आपण असं समजूया, एखादा भिकारी आहे त्याच्यासाठी वापरलेले असतील. तुम्ही बघितलंय का भिकारी कधी तेजस्वी असतो का? नाही. असं तेज आलेलं, एकदम छान दिसतोय, भांग वगैरे पाडलाय, नाही. मस्त कपडे घातले आणि भीक मागतोय. नाही ना? हे सगळे गुण त्याच्याकडे लागू होतात की नाही? तू मलिन कुटील निरस जडही. हो. हम्म. या ठिकाणी काय होतं? त्या शब्दाचा अर्थ बदलत नाही, तुम्ही शब्द बदलले तरी अर्थ सर, बदलत अजून नाही. एक पहिल्याच्या उदाहरण काय घ्या. होतं? अर्थ बदलत होता. येते का लक्षात? सर, अजून एक उदाहरण घ्यायचं अर्थश्लेषचं. तुम्ही बिघडले, आम्ही बिघडू. तो जो आहे बघा मॅडम, त्याचे दोन अर्थ होतात. तुम्ही बिघडले, तुम्ही बिघडले, आम्ही गडलो. घडलो, सॉरी, घडलो नाही, ते घडलोय. घडलो. येते का लक्षात? तुम्ही बिघडले,
आम्ही बिघडलो. येते का लक्षात का नाही येते? हो हो. हो सर. मग आता याच्यामध्ये जे काय आहे दोन दोन अर्थ आहेत बघा, बिघडलो आणि बिघडलो. बिघडलो म्हणजे येते का वाईट लक्षात? घडलो म्हणजे घडलो म्हणजे चांगलं. सर हे सोपं लक्षात कसं ठेवायचं? सोपं असं लक्षात जसं तुम्ही ठेवायचं की जर हा वाक्याचा अर्थ जर बदलला, दोन अर्थाने आले वेगवेगळे, जर वाक्यात दोन वेगवेगळे अर्थ तयार होत असतील तर त्या अलंकाराला काय म्हणायचं? अर्थश्लेष. हा. येते का लक्षात का नाही येते? आलंय. शब्दश्लेष मध्ये दोन अर्थ तयार होतात, दोन किंवा जास्त. अर्थश्लेष मध्ये अर्थ तोच राहतो. आलं का लक्षात? शब्दश्लेष मध्ये एका शब्दाचे दोन अर्थ होतात आणि हा. अर्थश्लेष आणि मध्ये दोन जर तुम्ही वेगवेगळे अर्थ संपला तर तयार होतात. हो. इथेच यांच्यामध्ये काय होतं, दोन अर्थ होतात पण याचा अर्थ तोच राहतो, याच्यात अर्थ बदलतो शब्दश्लेष मध्ये. आलं का लक्षात? शब्दश्लेष मध्ये काय होतं, शब्दाचा अर्थ दोन वेगवेगळे अर्थ होतात पण अर्थश्लेष मध्ये एकच अर्थ होतो. म्हणजे असंही तुम्ही म्हणू शकता की एखाद्या ओळीत तुम्ही त्याच शब्दाला अनुसरून परत समानार्थी शब्द वापरतात. आलं का लक्षात? जसं तू मलिन कुटील निरस, एवढी स्तुती करू राहिला त्या घाणेरड्या माणसाची का त्याचा अर्थ घाणेरडा असंच होतो. येते का नाही लक्षात? आपण एखाद्याला म्हणतो बघा, एखाद्याची स्तुती करताना तू दयाळू, दीनबंधू, कृपाळू, असं काहीतरी देवाला आपण म्हणतोय. देवा तू दयाळू, दीनबंधू, कृपाळू, याचा सर्वांचा अर्थ काय होतो? एकच अर्थ होतो ना? होतो का नाही? येते का नाही लक्षात? हो सर. हो सर. बर, आता त्याच्यात पुढचा प्रकार होता तो म्हणजे अभंग श्लेष. शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे जेव्हा दोन अर्थ तुमचं राहिलं ना, सबंग राहिलं ना. सबंग श्लेष राहिला. सबंग श्लेष सर मध्ये सर काय आहे सर बघा? बोला बोला सर मॅडम, बोला. सर सर बोला. सॉरी डिस्टर्ब करते सर. मी दुसऱ्या डिव्हाइस वरून हे करते, तर अप्रुव्हल नॉट पेंडिंग येते. माझी बॅटरी लो झाली सर, तर तिकडे प्लीज ओके, करता का? एक मिनिट करतो. मला त्याच्यासाठी बॅक जावं लागेल. ते आता दिसलं तर ठीक. एक मिनिट. हा, पुढे बघा. सबंग श्लेष मध्ये काय असतं तर याच्यामध्ये एकाच शब्दाचा दोन अर्थ घेण्यासाठी त्या शब्दाची एक विशिष्ट फोड करावी लागते. जसं तुम्हाला इथं उदाहरण आहे बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. पहिल्याच्यात नवरी या शब्दाचा अर्थ होतो त्याची वधू. श्रीकृष्ण नवरा असेल तर मी त्याची वधू असेल. आणि दुसऱ्या शब्दात नवरी याचा अर्थ तिथं फोड करण्यासाठी एक डॅश टाकलाय बघा. याचा अर्थ होतो जर शिशुपाल नवरा असेल तर मी त्याची नवरी होणार नाही. आलं लक्षात? पुढे आणखी एक शब्द आहे, आणखी एक उदाहरण आहे. कुस्करू नका ही सुमने, जरी वास नसे तीळ यास, तरी तुम्हास अर्पिली ही सुमने. पहिल्या सुमनेचा अर्थ होतो फुले आणि दुसऱ्या सुमनेचा अर्थ होतो चांगल्या मनाने. पण ही दोन अर्थ मिळवण्यासाठी तुम्हाला पहिल्या सुमने आणि दुसऱ्या सुमनेमध्ये एक डॅश दिसेल बघा. दिसतंय का? हो. अशा प्रकारची जी फोड केली जाते तिला म्हटलं तर सबंग श्लेष. चला ना गडे, चला ना गडे, आमच्या शेजारी आहे. नागडे म्हणजे काय? कोणी म्हणतं का तुमच्या पतीला चला ना गडे?
चला ना. हा चला ना हो. हा, तर हे काय झालं तुमचं सभंग श्लेष. आणि नागडे, नागडे म्हणजे काय, कपडे काढून जे असतं ते नागडे. हा, गावाचं नाव पण आहे, आमच्या शेजारीच नाव आहे, एक गाव आहे नागडे. तर बघा ह्या दोघांचे अर्थ कसे आहे, सारखे आहे का? नाही. नाही. पण या ठिकाणी काय होतं, दोघांचे अर्थ मिळवण्यासाठी तुम्हाला त्यांची रचना किंवा लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं सभंग सभंग श्लेष. श्लेष. आला का लक्षात अर्थ? हो. हा, पुढचा बघा, पुढचा शब्द आहे, पुढचा आहे अभंग श्लेष. अभंग श्लेष मध्ये काय आहे, शब्द जसाच्या तसाचा ठेवून जेव्हा त्याचे दोन अर्थ संभवतात तेव्हा त्याला अभंग श्लेष म्हटलं जातं. जसं बघा, ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले, औषध न लगे मजला परसुनी माता बरे म्हणून डोले. आता न लागे म्हणजे काय? या न लगेचा अर्थ काय होतो? न लगे म्हणजे मला राजा. नकोय आता. आणि दुसरा एक अर्थ होतो, ते औषध पिऊनही मला काहीच फरक पडला नाही. शकून नाही हा सर. बोला मॅडम, काय सर मी सांगू काय तर हा हा हा, सांगा सांगा सांगा. हे दमयंती आणि नळराजा, नळराजा आणि दमयंती आहे ना, त्याची कथा हो होती. हे हो हो दमयंती हो, की औषध न लगे मजला, म्हणजे औषध नकोय मला. हे वाक्य हो ना हो ना मॅडम. संवाद आहे. पण याचे दोन नकोय अर्थ ना, आहे त्या औषध ठिकाणी. न लगे मजला. नळ नळ राजा आहेत त्याचं औषध, आणि हे औषध मला लागत नाही, असे दोन अर्थ आहेत. हो 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 हो, अलग लक्षात. म्हणजे इथे काय आहे की इथे दोन अर्थ झालाय की नळ राजासाठी जे काय आहे त्याला, तिला तिचं औषध काय आहे, जे काही औषध वगैरे तिला तिथं असतील ते नाही, तर ते कोणतं औषध आहे तिचं तिचं म्हणणं आहे की नळ राजा हेच माझं औषध आहे. बरोबर ना मॅडम? हो सर, हो. हा हा हा, ज्या हेच तिचं औषध आहे, औषध न लगे. हो 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 हो. तर याच्यात काय झालं, म्हणजे शब्द जसे तसा ठेवून पण त्याचे दोन अर्थ झाले. आणि असा पण अर्थ होऊ शकतो मॅडम इथे, की जे तुम्हाला मी सांगितलं, नळ राजा तुमचं जे म्हणणं आहे ते एकदम बरोबर आहे, पण तिथे हेही तिथे लागू होतं की न लगे मजला म्हणजे काय. जर तुम्ही फक्त शब्दशः घेत असाल तर न लगे याचा दोन अर्थ होऊ शकतात. औषध न लगे मजला म्हणजे नकोय मला ते औषध. आणि दुसरे अर्थ असाही तुम्ही संभवू सांगू शकता की न लगे म्हणजे काय, की ते घेऊनही ते लागू होत नसेल, किंवा एखाद्याला कंटाळा येत असेल तर तो त्याला तिथे म्हणू शकतो. अलग लक्षात. थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, आता एक कथा एखाद्याने ऐकलेली नाहीये, पण त्याला, ज्याला ही कथा माहिती त्याच्यासाठी ठीक आहे, तो तिथे हा अर्थ घेऊ शकतो. पण ज्या व्यक्तीला हे कथाच माहित नाही त्याच्यासाठी तो काय अर्थ लावू शकतो, की बघा न लगे म्हणजे काय, दोन अर्थ निघू शकतात. न लगे म्हणजे मला नकोय, आणि दुसरा एक अर्थ काय होऊ शकतो, न लगे म्हणजे काय, घेऊन पण लागू होत नाही. अलग लक्षात. मग या प्रकारचा जो काय अलंकार आहे त्याला म्हटलं जातं अभंग श्लेष. ओके. आता याच्यामध्ये बघा, हा जो सभंग श्लेष आणि अभंग श्लेष एकमेकांच्या अपोजिट आहे, आणि शब्द श्लेष आणि अर्थश्लेष हे वेगळ्या अर्थाने आहे. अलग लक्षात. इथे सर इथे जे काय आहे स्क्रीन नाही शेअर केली. हो आहे ना मॅडम, स्क्रीन शेअरच आहे. नाही दिसत नाहीये सर. रिजॉईन करा मॅडम तुम्ही. ओके. बर, लक्षात आले का तुम्हाला हे अलंकार पुढे सर घ्यायला सॉरी, आपल्याला? पण शब्द श्लेष आणि अर्थश्लेष परत एकदा सांगाल का प्लीज? पुन्हा एकदा अजून, आता तिसऱ्यांदा होतं या. हे बघा, सांगा सर. शब्द श्लेष, शब्द पुन्हा मॅडम मी तुम्हाला पर्सनली सांगते. काय आहे मॅडम, लक्ष द्या. इथे शब्द श्लेष म्हणजे शब्दाचे दोन अर्थ होतात किंवा जास्तही होतात. जसे बघा, मित्राच्या उदयाने सर्वांना आनंद होतो. इथं मित्र या शब्दाचा अर्थ सूर्य, आणि दुसरा कोण आहे, तुमचा फ्रेंड, असे दोन अर्थ होतात. बरोबर होतात की नाही? आणि त्याचा जो काही श्लेष आहे म्हणजे अर्थ,
या वाक्यामध्ये बघा, मित्राऐवजी त्याच अर्थाचा दोस्त असा जर शब्द ठेवला तर त्याचा श्लेष जो आहे तो नाहीसा होतो. मित्राच्या उदयाने सर्वांनाच आनंद होतो. श्लेष काय याच्यामध्ये? मित्र जर नसेल तर बाकीच्यांना काय होतो? जी काय उणीव दाखवली याच्यात वाक्यातली उणीव, ती उणीव काय होते? कमतरता भरून निघते का नाही? येते का लक्षात? कमतरता दाखवली बघा या वाक्यात. मित्राच्या उदयाने सर्वांनाचा आनंद होतो. उदय म्हणजे काय? मित्र आल्यामुळे, बरोबर. मित्र किंवा फ्रेंड आल्यामुळे काय होतं? सर्वांना आनंद होतो. किंवा तिथे दुसरा अर्थ घेतला, सूर्य उगवला. मित्र म्हणजे सूर्य. सूर्याच्या उगवण्यामुळे सर्वांना आनंद होतो का नाही? हो. येते का लक्षात? हो सर, आलंय. ही कमतरता आहे ती भरून निघते, म्हणून त्याला म्हणायचं शब्दश्लेष. दुसरं आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता हे जीवन म्हणजे काय? एक तर जीवन म्हणजे लाईफ, दुसरं म्हणजे जीवन म्हणजे पाणी. येते का लक्षात? पाऊस पडल्यामुळे काय होतं? सर्वांना जीवनदान मिळतं. किंवा पाऊस पडल्यामुळे काय होतं? सर्वांना पाणी मिळतं. येते लक्षात? आता आहे अर्थश्लेष. अर्थश्लेष म्हणजे काय? याच्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे त्याचे दोन अर्थ संभवत असतात. दोन अर्थ नाही, सगळ्या शब्दांचा मिळून एकच अर्थ असतो. थोडक्यात सांगायचे काय, आपण नाही का एखादी गोष्ट एखादी व्यक्ती खूप पाल्ला लावून सांगत असला, पण अरे भाऊ थोडक्यात सांगायचं काय तुला ते तर सांग, हे जेव्हा कळतं तेव्हा त्याला म्हणायचं अर्थश्लेष. येते लक्षात? तुम्ही एखाद्याला गेले, एखाद्याला कडे गेली बघा, आता एका माणसाला पत्ता विचारायचा आहे, अमुक अमुक हा पत्ता आहे, हा कुठे आहे. आता त्याने जर तुम्हाला एवढं लांबून लावून सांगितलं की बघा, त्याने काय सांगितलं, ह्या गल्लीत पुढे जा, पुढे गेलं का तिथे 2 गल्ल्या लागतील, पहिल्या 2 सोडून दे, तिसऱ्या गल्लीत जा, तिसरी गल्लीतली त्याच्या पुढे जा, तुला तिथे 3 बंगले लागतील, 3 बंगल्यामध्ये पहिले 2 सोडून दे, तिसऱ्या बंगल्यात जा, तिसऱ्या बंगल्यामध्ये समोर एक दार, समोर 3 दार आहे, पहिले 2 दार सोडून दे, तिसऱ्या दारामध्ये जा, त्याच्या पुढे तुला 3 जिने लागतील, पहिले 2 सोडून दे, तिसऱ्या जिन्याने वरती चढ, त्याच्या पुढे जा, तिथे 3 कपाट आहे, त्या 3 कपाटात पहिले 2 सोडून दे, तिसरं कपाट उघड, त्याच्यामध्ये एक फोटो आहे, त्यातले पहिले 2 फोटो सोडून दे, तिसरा फोटो बघ, तो देवाचा आहे, त्या देवावर मी हात ठेवून सांगतो की मला हा पत्ता अजिबात माहित नाही. आता कळलं का काही अर्थश्लेष? हो. त्याने एवढं रामायण महाभारत सांगितलं, पण अर्थ काय होता भाऊ मला हे माहिती नाही. आलं का लक्षात का नाही आलं? आलंय ना. अर्थश्लेष असं, नाहीतर मला परत सांगायला अजून. चला जायचं पुढे. जर अजूनही नसेल कळत तर मला नंतर परत फोन करा आणि विचारा, मी तुम्हाला समजून सांगेल. ओके? नाही ना सर, समजलं ना, समजलंय आता. ओके ओके. अर्थालंकार. आता अर्थालंकार काय झालं? पटकन कळालं. काय 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 कपाटाची स्टोरी सांगितल्यावर पटकन कळालं. बर, पुढे आहे अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये काय असतं बघा, याच्यामध्ये काय असतं, अनेकदा काय होतं, शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्य रचनेत सौंदर्य निर्माण होत असतं. आणि अर्थालंकाराच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी माहीत असायला पाहिजे. त्या म्हणजे काय बघा, अर्थालंकाराच्या दृष्टीने काही संकल्पना आहेत. पहिलं आहे उपमेय. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची असेल किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे त्याला म्हणायचं उपमेय. काय? आपल्याला ज्याची कोणाची तुलना करायची आहे त्याला काय म्हणायचं? उपमेय. उपमान म्हणजे काय? म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते झालं आपण आपलं उपमा. काय? आपण ज्याची उपमा देतो, ज्याच्याशी तुलना करायची आहे ते. जसं आपण म्हणतो तुझे डोळे म्हणजे चंद्रासारखेच आहे. मग आता तुझे डोळे, डोळे हे काय झालं? उपमेय. आणि कोणासारखे आहे? चंद्रासारखे. उपमान. तर मग चंद्र हे काय आहे? उपमान. उपमान आहे बर का आपल्या घरातला. तिखट शिरा तो नाही बर का आपला, हा उपमा वेगळा. येते का लक्षात? हा, नाहीतर मग काय उपमा म्हटले होते सर, असं नको. उपमेय म्हणजे काय?
ज्याच्याशी तुलना करायची आहे तसं. जसं इथे बघा, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. आता ह्या मुंबईच्या घरांची तुलना कोणाशी केली? कबुतराच्या कबुतरांच्या खुराड्यासारखी. खुराड्याशी केली. मग मुंबईची घरे हा शब्द झाला उपमेय. याची तुलना कोणाशी केली? या खुराड्यांशी. याला कबुतरांच्या काय खुराड्यांशी म्हणतो? ते झालं उपमेय, उपमान. उपमान. उपमान येते लक्षात दोघांमधला? आता आलं बघा लक्षात. आणखी एक उदाहरण. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणजे ते म्हणताना काय म्हणते, तुझा रंग इतका काळा आहे की जस काय पावसाचे काळे काळे ढग आहे. बरोबर. बिचाऱ्याच्या रंगाच तुलना कोणाशी केली आहे? पावसाळ्यातल्या काळ्या ढगांसर. याला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं उपमेय. आणि याला काय म्हणणार? उपमान. उपमान. आलं लक्षात? आता आपण जाऊया पुढचं. साधारण धर्म. साधारण धर्म म्हणजे काय? दोन वस्तूंमध्ये असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूंमधील असणारे समान गुणधर्म. जसं आपण बघितलं, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. या दोघांमध्ये सारखेपणा काय आहे? त्यांचा रंग कसा? दोघांचाही काळा. सावळे नसतं मॅडम ढग, काळे राहतात. येतंय का लक्षात? आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. याचा अर्थ काय होतो बरं? आईची माया कशी असते लेकरांवर? बरोबर ना? आभाळागत. माया कोण करतं? आई करते ना? हो. बरोबर नाही? आपण हे अर्थ वगैरे समजून घेऊ, पण ह्यातली काय गोष्ट महत्वाची ती समजून घ्या. आणि साम्यवाचक शब्द म्हणजे काय? दोन सारखेपणा दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला साम्यवाचक शब्द म्हटलं जातं. ओके. आता आपण हे उदाहरण बघूया. याचे काही प्रकार आहे अर्थालंकाराचे. पहिला प्रकार आहे उपमा अलंकार. उपमा काय आहे? जेव्हा दोन वस्तूमधील साम्य चमत्कृती रीतीने जेथे दाखविले जाते तिथे उपमा हा अलंकार होतो. आपला उपमा अजिबात नाही. हा उपमा म्हणजे काय? जेव्हा दोन वस्तूमधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने दाखविले जाते तेव्हा उपमा हा अलंकार होतो. आणि यात उपमेय एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखीच आहे असे इथे वर्णन केलेले असते. काय असतं? इथे एक वस्तू दुसऱ्या सारखीच आहे असं वर्णन असतं. जसं बघा, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या शब्दांमध्ये काय केलं आहे इथे? हा उपमा अलंकार दाखवण्यासाठी सारखा, सम, सदृश्य, समान, परी, गत, जसा यासारखे साधर्म्य दाखवणारे म्हणजे सारखेपणा दाखवणारे जे काही शब्द आहे या शब्दांचा वापर केलेला आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला ही शब्द दिसली समजून घ्यायचं तो अलंकार असेल उपमा अलंकार. आलं लक्षात? सर तिथे वरती शब्द उमपा झालेला आहे. उपमा ना? हा, ते थोडस आता प्रिंटिंग मिस्टेक आहे. उपमा घेऊन उपमा. ओके, येते लक्षात? ओके. हा, त्यानंतर बघा पुढे उत्प्रेक्ष अलंकार. आता उत्प्रेक्षा काय आहे बघा? उत्प्रेक्षा म्हणजे काय? कल्पना. उत्प्रेक्षा म्हणजे काय? कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यांच्यातील एक उपमेय ही जणू दुसरी वस्तू आहे म्हणजे उपमानच आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्ष अलंकार म्हटलं जातं. जसं बघा उदाहरण आहे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची किती बाकदार, शिरोबागी तांबडा तुरा हले, जणू जास्वंदीचे फूल उमललेले. अर्धपायी पांढरीशी विचार, गमे विहंगातील बडा फौजदार. या ठिकाणी बघा, पहिल्या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलंय? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. गुलाबी उषा म्हणजे काय? उषा म्हणजे कोण माहिती का तुम्हाला? तुमच्या शेजारचे नाही बरं का कोणी.
हा, ही उषा कोण आहे? पहाट. पहाट. आणि प्रेम जणू म्हणजे काय? जी काही सकाळचा जो काही वर्णन केलं असतं, सकाळचं जे काही वर्ण आहे, सकाळी सकाळी पहाटेचं जे काही वर्ण असतं ना, असं म्हटलं जातं की जे काही जणू काही ते परमेश्वराचं प्रेम आहे. त्यानंतर बघा, ह्या कोंबड्याचं एवढं वर्णन करताय, ते कोंबड्याचं जे काही तुरा आहे वरती आलेला, ते जणू काय जास्वंदीचं फुल आहे त्या डोक्यावर. आणि तो चालतो असा की जसं काही एखादा फौजदार चाललाय. आणि हे दाखवण्यासाठी त्या कवितेमध्ये किंवा त्या ओळींमध्ये शब्द वापरले जातात ही जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की. ही शब्द ज्यावेळेस वाक्यात येतात तेव्हा त्याला म्हणायचं उत्प्रेक्ष अलंकार. येते का लक्षात सर्वांना? ओळखण्याच्या खूप सोप्या खुणा आहेत. जर तुम्हाला हे शब्द ओळखायचे असतील तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला उपमा अलंकार ओळखायचा त्यावेळेस फक्त वाक्यामध्ये ही शब्द बघा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी आणि समान. ही दिसली का डोळे झाकून उपमा अलंकार लिहून टाकायचा. उत्प्रेक्ष अलंकार मध्ये जर तुम्हाला जणू, जणू काय, गमे, वाटे, वासे, भासे, वाटे, की असे शब्द आले तर समजून घ्यायचा हा उत्प्रेक्ष अलंकार आहे. येते का लक्षात? हो हो. हा, आता पुढचा प्रकार बघा, रूपक अलंकार. आता हा रूपक अलंकार काय सांगतो? उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाही, असे जेथे वर्णन केले असते त्याला रूपक अलंकार म्हटलं जातं. म्हणजे बघा, आता इथे काय सांगितले, बाई काय सांगू, स्वामींची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. त्यांनी असं सांगितलंय, स्वामींनी माझ्याकडे बघितलं ना, जणू काय माझ्यावर अमृताचीच वृष्टी झाली. येतंय का लक्षात? म्हणजे बाईला असं वाटतंय की माझ्याकडे स्वामींनी पाहिलं म्हणजे माझ्याकडे जणू काही माझ्यावर अमृताची वृष्टीच झाली. या दोघांमध्ये एकरूपता दाखवली आहे. म्हणजे अमृत आणि स्वामींची दृष्टी दोघेही कशा आहेत? सारख्याच आहे त्या स्त्रीसाठी. हा, येते का लक्षात? त्यानंतर बघा पुढचं उदाहरण आहे, ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, दावी मुखचंद्रमा सकळयांसी. म्हणजे हा आता झोपेल असेल, बिचाराला उठवायचं आहे आणि मग काय सांगताय त्याला, उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, दावी मुखचंद्रमा सकळांशी. म्हणजे भाऊ तू आता उठ. त्याचं वर्णन कशाशी केलं आहे? मुख चंद्रमा. मुख म्हणजे मुख हे काय? उपमेय आहे आणि चंद्रमा हे काय? उपमान आहे. लक्षात? त्यानंतर अजून एक उदाहरण आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावी तशी मूर्ती घडते. इथे काय केलंय, जे काही लहान मुलं आहे त्याची तुलना मातीच्या गोळ्याशी केलं आहे. बघा, ज्यांच्याकडे पहिली दुसरीचे वर्ग असतील त्यांना हे लक्षात आलं असेल, किती निरागस मुलं असतात ते बिचारी, जे तुमच्याकडे शिकायला येतात, त्यांना काही कळत पण नाही, तुम्ही त्यांना काही विचारा ते सगळं सांगतील तुम्हाला. कोणी विचारून पाहिलं असतं तर त्याला माहित असेल काय काय पोरं सांगतात ते. येते का लक्षात? लक्षात येतं आहे का नाही? हो हो. रूपक अलंकार. हो सर. हे बघा, हे तिघही नीट लक्षात ठेवण्याची खूण बघा. उपमा अलंकारात तुम्हाला हे शब्द सापडतात, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान. यात पण तीच तुलना आहे, फक्त हे शब्द वापरून केले जाते. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये तुम्हाला हे शब्द वापरतील, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे आणि की. पण रूपक मध्ये यातले कुठले शब्द सापडत, ते डायरेक्ट सरळ सरळ असतं. आलं का लक्षात? त्यात उपमेय आणि उपमान दोघांचीही तुलना शब्द न वापरता केलेली असते. ओके, राहील लक्षात ट्रिक? हो सर. त्यानंतर पुढचं बघा, अनन्वय अलंकार. आता हा अनन्वय अलंकार काय आहे?
काही वेळेस काय असतं, उपमेय हे गुणांच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य उपमान मिळू शकत नाही, किंवा त्या उपमेयाची तुलना उपमेयाशी करावी लागते. जसं बघा, एखाद्याला त्याची तुलना करताना त्याचीच उपमा दिली जाते. जसं बघा, इथे उदाहरण आहे, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परी या सम हा. म्हणजे हा असा आहे की याच्यासारखे होतीलच असं काही नाही, हाच एकमेव असा आहे की तो तसाच होईल. जसं इथं बघा, आहे ताजमहाल एक जगती तो तोची त्याच्या परी. ताजमहालासारखा तोच एकमेव आहे जगात, दुसरा कोणीच नाही. त्याची तुलना दुसरी काय होऊ शकते का? सांगा बरं. परत कोणी ताजमहाल बांधू शकतं का? नाही. हा, नाहीतर मग आपण शोधून ठेवू. मुमताज वगैरे काय म्हणतात, तो कोणी बांधला होतो ताजमहाल? शहाजहानने ना. शहाजहानने. हो हा, सर, म्हणजे आपल्याकडे शहाजहान. थोडा शहाजहान जरी तयार झाला तरी त्याला कलाकार भेटतील त्याची काही शक्यता नाही. आणि इकडून तिकडून भेटले पण तरी तो ताजमहाल तसा बनेल का? नाही. आपल्याकडे महाराष्ट्रात उदाहरण आहे. ताजमहाल बनवायला गेलं कोण आणि बनवलं काय? तुम्ही बघितलंय ना? आपल्या महाराष्ट्रातच आहे, औरंगाबाद मध्ये. हो, हा, बीबी का मकबरा. शहाजहानचा ताजमहाल पाहून बीबी का मकबरा बनवलेला आहे का नाही? बीबी का हो, मकबरा. आहे ना. हम्म. सर, तो आईचा आहे ना त्याच्या? काय 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 तो आईसाठी बनवलेला होता. बीबी का मकबरा आईसाठी स्मरणार्थ बनवलेला होता. हो, पण उद्देश ताजमहाल बनवण्याचा तसं बनवलं. हो, पण म्हणजे सांगायची गोष्ट. हो, म्हणजे सांगायची गोष्ट काय की याच्यामध्ये काय असतं, त्याच्यासारखी तुलना दुसरी कशाचीही जगात होऊ शकत नाही. मला लक्षात. जसं इथे बघा, कर्णासारखा दानशूर कर्णच, त्याची तुलना त्याच्याशीच होणार. त्याच्यासारखं दुसरं तुम्ही उदाहरण, त्याची तुलना करणं म्हणजे त्याच्याशी अपमान करण्यासारखं होईल. बरोबर की नाही? उपमेय आणि उपमान दोघंही एकच असतात, बस तेच त्याला सांगितलं जातं. भाऊ, तुझ्यासारखाच. हा, बोला. सर, हा लक्षात ठेवायला सोपा आहे. हो, एकदम सोपा. येते का लक्षात का नाही येते? कोणाकडे अजून एखादं उदाहरण असेल तर त्यांनी ते पण सांगा बरं का. कोणाचा मराठी विषय स्पेशल असेल तर त्यांनी ते नक्की सांगा. आईसारखी. पुढे आहे. हा, बोला बोला बोला. व्हेरी गुड. आईसारखी आईच. बरोबर. येतंय का लक्षात? येतंय ना. पुढचा अलंकार बघा, अपनहुती अलंकार. अपनहुती अलंकार काय आहे? अपनहुती म्हणजे झाकणे किंवा लपवणे. उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते जेव्हा उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. काय सांगितलंय बघा इथे, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शारदीचा गमे केवळ. आता बघा, ह्या अपनहुती अलंकारामध्ये काय आहे बरं? काय दिसतंय तुम्हाला? नयन हे उपमेय आणि कमळातल्या पाळक्या हे डोळ्यांना पाकळ्यांची उपमा दिली आणि चेहऱ्याला चंद्राची उपमा दिली. असं सांगितलं आहे, न हे नयन म्हणजे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्याच आहे. पाकळ्या. लक्षात. म्हणून त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्याला काय म्हटलं जातं, त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं अपनहुती अलंकार. म्हणजे ते डोळे नाहीची, त्याच्याऐवजी काय आहे, पाकळ्या पाकळ्या. येते का लक्षात? त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलंय दुसऱ्या ओळीत बघा, न हे वदन चंद्रमा शारीचा गमे केवळ.
म्हणजे काय? म्हणजे असं सांगितलंय, वदन म्हणजे तोंड. वदन म्हणजे काय? तोंड. ते तोंड नाहीये, ते काय आहे? शरद ऋतूचा चंद्र आहे असं सांगता येईल. येते का लक्षात? पुढचं बघा, ओठ कशाचे? देठीच्या फुलल्या पारिजातकाचे. पारिजातकाचे. येते का लक्षात? इथे लक्ष येते का नाही? ओठ कशाचे आहेत? ओठ फुलल्या पारिजातकाचे. पारिजातकाचे. सर हे पण येईल ना, आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोक करी. यस यस. आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोका करी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. मारी कुणी कुठारी. बरोबर. या ठिकाणी बघा, तो सुद्धा आपणाहुतीच अलंकार होतो. मानेला उचलितो बाळा, बाळ मानेला उचलितो, नाही ग नाही माई ग फणा बाई काढून फणा काढून नागा नागा डोलतो. डोलतो. बरोबर. त्यानंतर बघा, ओठ कशाचे? देठीच्या फुलल्या पारिजातकाचे. त्यानंतर आणखी आहे, हे हृदय नसे परिस्तंडील धगधगलेले. ही जी सर्व उदाहरणं आहेत ना, ही ते तुम्हाला काय केलं आहे? जी पहिली आहे, पहिलं म्हणजे काय? तुम्हाला काय सांगितलं होतं मी? उपमेयाचा निषेध केलेला असतो. उपमेय काय कशाला म्हणतो आपण? उपमेय आणि उपमान शिकलो ना आपण. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना ज्याच्याशी करायची तुलना, आहे ते बरोबर, ज्याची ते तुलना उपमेय करायची ते आणि आणि ज्याच्याशी ज्याच्याशी करायची ते. बरोबर. येते का लक्षात का नाही येते? येतंय ना. 3-3 वेळा सांगितल्यावर येणार नाही का सर? काय माहित आता. ओके, हरकत नाही. नाही येतंय. पुढे आहे व्यतिरेक अलंकार. हा अलंकार तिथे लागू होऊ शकतो. व्यतिरेक म्हणजे अधिक्य. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेथे वर्णन केलेले असेल तेथे व्यतिरेक हा अलंकार होतो. म्हणजे उपमेयाचे उपमानावर आधिक्य असते. काय? उपमेयाचे उपमानावर आधिक्य असेल तर ते आधिक्य 2 प्रकारे दाखवलं येतं. एक उपमेयाच्या उत्कर्षाने आणि उपमानाच्या अपकर्षाने. उपमेयाचे उत्कर्ष म्हणजे काय? त्यात काय ते वाढवून सांगितलं जातं. जसं बघा, तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाणीयाहूनही पातळ, कल्लोळ प्रेमाचा. इथे लक्षात. माऊलीहून मयाळ. माऊलीहून मयाळ म्हणजे काय? माहिती तुम्हाला? एखाद्याच्या गुणांच्या बाबतीत हे वर्णन केलं असतं बघा. एखाद्याचा गुण असतो, गुण. एवढं जीव लावतात, एवढं प्रेम करतात, तर तो काय सांगतोय की तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. काय सांगू बाई तिचं प्रेम. प्रेम असं आहे, माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ आणि पाणीयाहून पातळ प्रेम आहे. पातळ. येते का लक्षात? हो सर. अमृताहुनी गोड नाम सर तुझे अजून देवा. गोडन. बरोबर. अमृताहुनी नाम, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा. गोड नाम तुझे देवा. म्हणजे त्या देवाच्या नावाचा उल्लेख असा केला जातो की देवा तुझं नाव एवढं गोड आहे की ते अमृतापेक्षाही गोड आहे. आलं का लक्षात? हा. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. येते का लक्षात? या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे की ज्यावेळेस एखादी गोष्ट, व्यतिरेक म्हणजे आधिक्य, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार. येते का लक्षात? हो.
बघा पुढचा अलंकार आहे भ्रांतिमान भ्रांती, अलंकार. आता हा अलंकार काय आहे तो एकदा नीट व्यवस्थित समजून घ्या. इथे काय असतो भ्रांतिमान अलंकार, तर उपमेयाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे हा भ्रांतिमान अलंकार होतो. कवी ज्याचे वर्णन करत आहे त्या पात्राच्या मनात निर्माण झालेला भ्रम दाखवण्यासाठी त्याची भ्रांतिमान अलंकार वापरला जातो. जसं बघा, हंसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा, म्या मानिला निटील देश तिचाच साचा, शंखद्वयी धरुण कुंभकनी कोरावी, लावाया तिलक लांबविला स्वपाणी. इथं असं सांगितलंय की अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भाल प्रदेश असावा अशी समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासाठी नळराजाने काय केला आहे, आपला हात लांब केला आहे. अजून एक उदाहरण आहे, भुंगे विराजित नवी अरविंद पत्रे, पाहुनिया मानुनिया तिचीच विशाल नेत्रे, घालील अंजन अशी मतीने टटाकी, कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहे असे समजून डोळ्यात अंजन घालण्यास नळ राजा पुढे सरसावला व पाण्याने भिजला असं तिथे उदाहरण दिलेलं आहे. याच्यासारखाच आहे पुढचा ससंदेह अलंकार. आता या भ्रांतिमान अलंकारात काय असतं, उपमेय आणि उपमान आहे असा जो भ्रम होतो, उपमेय हेच उपमान आहे असा जो तो भ्रम होतो तो निश्चित असतो, पण उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह किंवा जर संशय निर्माण होऊन मनाची जर द्विधा अवस्था निर्माण झाली तर त्यावेळेस ससंदेह अलंकार होतो. म्हणजेच हा का तो असा गोंधळ असतो. जसं बघा इथं उदाहरण आहे, चांदण्या रात्री गच्चीवर पत्नीच्या मुखाकडे पाहताना प्रिय करायला वाटले, कोणता मानू चंद्रमा भुवरीचा की नभीचा, चंद्र कोणता वदन कोणते, शशांक मुख की मुख शशांक ते, निवडतील निवडत जाणते, मानी परी मन सुखद संभ्रभा मानू चंद्रमा कोणता. म्हणजे त्या पतीला असा प्रश्न पडला आहे, दोघं बिचारे टेरेसवर जाऊन बसले आहेत आणि तो बायकोच्या तोंडाकडे पाहून म्हणतोय काय, प्रियकराला काय वाटतं आहे, प्रियकर म्हणूया किंवा आपण नवरा बायको म्हणूया दोघं पण, त्याला प्रश्न पडलाय कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा, म्हणजे जो आकाशात उगवला आहे तो का जी माझ्या समोर उभी आहे ती. दोघांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. त्यावेळेस जो अलंकार झाला आहे त्याला काय म्हणायचं, ससंदेह अलंकार. संदेह. आलं लक्षात. येते का लक्षात, हा अलंकार लक्षात येतो का. हो आलाय. हा, त्यानंतर बघा पुढचा अलंकार आहे अतिशयोक्ती. आपल्याकडे बऱ्याच जणांना ही सवय असते, काय, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातल्या असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळेस त्याला म्हणायचं अतिशयोक्ती अलंकार. गोष्ट एवढी एवढी असते पण खूप फुगून सांगितली जाते. काय, आमच्या आजीकडं एवढं मोठं वांग आहे का ते वरून नेण्यासाठी एक ट्रक येतो. किंवा हे उदाहरण बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं. आता दमडी काय, पूर्वी एक छोट नाणं होतं. आपण असं समजूया की आजचं 1 रुपयाचं तेल आहे असं आपण समजूया. दमडीचं तेल आणलं म्हणजे 1 रुपयाचं तेल आणलं असं समजा. आता त्या तेलात काय काय उद्योग झाले बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. सांगा आता तुम्ही 1 रुपयाचं तेल आणल्यावर कधी एवढं सगळं होईल का.
त्या नाही. तेलामध्ये सासूबाई ना नाही झालं तिचं, मामाजींची तेवढ्याच्या दाढी बी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल तुम्ही दाखवून ठेवलं आणि त्याला एखाद्या लांडीचा मध्ये कोणाच तरी पाय लागला आणि त्यात उंचा पोहून गेला. होईल का कधी? शक्य आहे का असं? नाही. येते का मुंगी लक्षात? उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. बरोबर. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. आता मुंगी किती आकाशात उडली, आपण सूर्याला गिळू शकते का? नाही. घेऊ शकत. म्हणजे अतिशयोक्ती नाही. त्यानंतर आणखी एक बघा, बेडकाचा फुगून बैल होत नाही. होतो का? किंवा तुम्हाला कोणी सांगितलं बेडूक खूप फुगला आणि बैल झाला, होईल का? कधी होईल का याच्यात? नाही. याला म्हणतो अतिशयोक्ती. गोष्ट एवढी एवढी आणि सांगितलं ती फिरून. सर काव्य आलं अगोदर लक्षात? झाले, नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर. येते का लक्षात? म्हणजे काय, एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी काय केलं जातं, त्यात ती एवढी फुगवून सांगितली जाते किंवा तुम्हाला लगेच लक्षात येईल अतिशयोक्ती म्हणजे काय, नावातच आहे त्याच्यापेक्षा फुगवून सांगितलं फुगवून जातं. सांगायचं आहे. बरोबर. हम्म. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे दृष्टांत अलंकार. आता हा दृष्टांत काय आहे? एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्याच अर्थाचा दुसरा एखादा दाखला किंवा उदाहरण दिले तर त्याला म्हणायचं दृष्टांत अलंकार. जसं आपण विद्यार्थ्यांना समजून सांगताना बघा या गोष्टीचा वापर करत असतो. दृष्टांतांना वेगवेगळी त्या दृष्टीने अनुसरून वेगवेगळी उदाहरणं आपण देत असतो. जसं इथे बघा सांगितलंय उदाहरणे, हे सर लहानपण देखा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. इथे काय बघा, लहानपण किती चांगलं आहे हे पटवून देण्यासाठी काय सांगितलंय त्यांनी? सांगितलंय की त्यासाठी मुंगी साखरेचा रवा आहे, मुंगी होऊन साखरेचा रवा खाता येतो. ऐरावत रत्न थोर, ऐरावत जरी रत्न म्हणजे हाती दिसायला खूप चांगला मोठा असला पण त्याला एवढा मोठा असून सुद्धा त्याला काय करावं लागतं, अंकुशाचा मार खावा लागतो. म्हणून लहानपण किती श्रेष्ठ आहे हे पटवून दिलेलं आहे. सर कीर्तनात पण ते महाराज लोक जास्त दृष्टांत अलंकाराचाच वापर करतात. हो बरोबर. कीर्तन काय तुम्ही नाही वापरते का वर्गामध्ये? मुलांना हो सांगा. वर्गात पण वापरतात, पण ते पण वापरतात जास्त. हा दोन्ही ते काय ठिकाणी वेगळं तेच काय राहणार आहे? वापरतात. हो. येते का लक्षात? म्हणजे आपण काय करतो की ही गोष्ट पटावी म्हणून त्याच्यासारखीच दुसरी उदाहरणं देत असतो. त्याला म्हणायचं दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार. दृष्टांत. येते का लक्षात? हो येतंय. हा. पुढचं बघा किती राहिले अलंकार? 19 आहे. थोडे 19 किती झाले? 11. अर्थांतरन्यास. एक काम करू, बाकीचे आपण पुढच्या तासाला घेऊया. हो सर. पुढचा तास आहे का आता ओके कोणता, आहे. इंग्रजीचा वगैरे? नाही, आज दोघांचाही नाही. आज फक्त जमदडे सरांचंच प्रवचन आहे, ते आता संपलेलं आहे. आज गणिताचा घ्यायचा होता पण आता काही मी गणिताचा घेत नाही, पुढच्या तासाला घे. जर तोंड जास्त दुखायला लागलंय माझं. ओके, ते आपण थांबूया आज. सर्वांना कळालं का? हो मग समजलं ना. बरं ठीक आहे, मग काही हरकत नाही.